महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझा नमस्कार। सर्वीकडे गणपती बाप्पाचे आगमन झाले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एक हर्षोल्लासाचं वातावरण आहे आणि प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे अशा गणपती बसलेले आहेत। प्रत्येक घरामध्ये सुद्धा गणपती आहेत आणि खूप साऱ्या मंडळाचे गणपती आहेत किंवा आपले छोटे जे बालगोपाल आहेत त्यांनीच आपल्या घरासमोर एक छोटंसं शेड वगैरे तयार करून तिथे एक छोटासा गणपती वगैरे बसवला आहे। हे खूप सुंदर चित्र सर्वीकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत। ते जे मुलं आहेत किंवा छोटे छोटे मुलं आहेत ते घरोघरी जाऊन वर्गणी मागतात। त्या जास्त वर्गणीसाठी त्यांचा जो हट्ट आहे तो पण कधी कधी एक आनंद देऊन जातो। एक छोटे छोटे मुलं आहेत की ते आपल्याला हट्टाने म्हणतात की काका याच्यापेक्षा जास्त वर्गणी द्या वगैरे। तर एक सर्वीकडेच आनंदाचं चित्र आहे आणि हे भक्तिमय वातावरण जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। आता काही दिवसांनी बाप्पाला निरोप द्यायची पण वेळ येणार आहे। आपण पाहतो की मिरवणूक काढल्या जाते, आपण मिरवणूक काढतो छान। मिरवणुकीमध्ये वेगवेगळे ढोल पथक असतात, भजन मंडळी असतात, दिंडी पथक असतात, त्यानंतर DJ वगैरे असतो, बँड वगैरे असतो किंवा बँजो वगैरे असतो। खूप सर्व इकडे असं मिरवणुकीचं खूप सुंदर वातावरण असते। मोठमोठ्या सिटीपासून तर गावातल्या अगदी एकदम छोट्या गावापर्यंत ही मिरवणुकीचं खूप बाप्पाची मिरवणूक खूप चांगल्या प्रकारे काढली जाते। आणि एक असा प्राथमिक माझा अंदाज आहे की जर गाव आहे किंवा एक छोटं शहर आहेत, इथे एका मंडळाच्या मिरवणुकीसाठी जवळपास 50-60-70 हजार रुपये खर्च येतो। मिरवणूक काढायलाच पाहिजे, आपण बाप्पाचा उत्सव साजरा करतो, चांगली गोष्ट आहे। पण आपलं एक असं माझ्या लक्षात येते की मिरवणूक आपल्याला दरवर्षीच आपण गणपती बसते, दरवर्षीच आपण मिरवणूक काढू शकतो। एखाद्या वर्षी जर मिरवणूक आपण साध्या पद्धतीने काढली, दरवर्षी नाही, फक्त एखाद्या वर्षी जर मिरवणूक आपण साध्या पद्धतीने काढली, ते जे 50-60 हजार रुपये आपले वाचू शकतील मिरवणूक न काढल्यामुळे किंवा मोठमोठे ढोल पथक वगैरे हे न सांगितले आणि छोटाशी दिंडी वगैरे सांगितली किंवा भजनी मंडळ सांगितले आणि साध्या पद्धतीने बाप्पाची आपण 1 वर्ष 4-5 वर्षातून एखादी वर्ष जर मिरवणूक आपण साध्या पद्धतीने काढली तर आपले 50-60 हजार रुपये वाचू शकतील। मग आता हे जे 50-60 हजार रुपये वाचलेले आहेत, या 50-60 हजार रुपयातून आपण एखादी छोटीशी लायब्ररी तयार करू शकतो, जेणेकरून 30-40 हजार रुपयाचे पुस्तकं होतील आणि 10-15-20 हजार रुपयाचं फर्निचर वगैरे होईल। छोटीशी एक गावातच सभागृह वगैरे राहते कुठं किंवा छोटीशी गाव वगैरे राहते किंवा एखाद्या स्कूलमध्ये एक छोटीशी लायब्ररी तयार करू शकतो। या लायब्ररीचा फायदा आपल्याला जवळपास 10-15 वर्ष मुलांना येऊ शकते। गावातील जे विद्यार्थी आहेत किंवा छोट्या शहरातील जे विद्यार्थी आहेत या पुस्तकांचा, या लायब्ररीचा फायदा त्यांना निश्चितच होणार। आणि हे असं आपल्याला दरवर्षी नाही करायचं आहे, एखाद्या वर्षी जर आपण मिरवणूक साध्या पद्धतीने काढली तर त्याच्या खर्चातून आपण हे लायब्ररी सुरू करू शकतो। मला असं वाटते मंडळांनी याचा इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे आणि असा एखादा उपक्रम सुरू करायला पाहिजे। आणि आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे की जे गणपती गणेशोत्सव मंडळात हे खरंच खूप सुंदर काम करत असतात। प्रत्येक त्यांच्या एरियामध्ये कुठं ब्लड डोनेशन कॅम्प आहे, कुठं काही सामाजिक कार्य आहेत, असे त्यांचे चालूच राहतात। असं नाही की ते करत नाहीत, पण मला असं वाटते की अशी एखादी लायब्ररी वगैरे जर गणेशोत्सव मंडळाने काढली तर फार सुंदर होईल। एखाद्या गावासाठी, महाराष्ट्रातले किती सारे गाव आहेत आणि महाराष्ट्रातल्या भरपूर गावामध्ये जे मुलं आहेत जे लायब्ररी वगैरे लावायसाठी शहराच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी जात असतात आणि खूप होतकरू विद्यार्थी आहेत की त्यांना थोडंफार पुस्तकं वगैरे मिळाली, थोडीफार मदत वगैरे मिळाली तर जीवनात खूप समोर जाऊ शकतात। तर माझी अशी इच्छा आहे की पुढाकार घ्यावा मंडळांनी आणि असा काहीतरी एक छोटासा पायलट प्रोजेक्ट वगैरे आपण करू शकतो। आणि खरंच असं जर केलं तर नक्कीच त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल। आणि ज्यावेळेस आपण परत दुसऱ्या वर्षी, पुढच्या वर्षी गणपती वगैरे परत बसवणारच आहोत आणि परत आपल्याला मिरवणूक, गणपतीची सुंदर अशी भव्य मिरवणूक काढण्याचा चान्स येणारच आहे। आणि ज्यावेळेस आपण लोकांना वर्गणी मागायला जाऊ तर ते लोकंसुद्धा आपल्याला म्हणतील, ॲप्रिशिएट करतील की अरे हे तर तेच मंडळवाले आहे की ज्यांनी मागच्या वर्षी लायब्ररी वगैरे काढली, हे खूप सुंदर काम करतं। तर त्यांना पण तुम्हाला वर्गणी द्यायला उत्साह निर्माण होईल। जर आवडलं असेल तर कृपया शेअर करा आणि हे माझं पर्सनल म्हणणं आहे। आवडलं असेल तर नक्की शेअर करा। थँक्यू।